जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय श्रीराम, जय श्रीराम. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. मुलींनो बघा, एक आजी असती या, आजी असती या आणि तिच्याकडं बघा एक असती या, नात असते तिच्याकडं, नात असते या. तर बिचारी गरीब असती या, गरीब आजी असती या. तर मग कामाधंद्याला जाऊन त्या नातीचं शिक्षण पाणी करते या. नातीचं बरं का, मुलीची मुलगी बघा. एक आजीबाई किती जीव लावतात आज म्हणजे नातरुंडांना. आणि मग ते पोरगीला असं शेतामध्ये काम करून लोकांचे कामं करून त्या पोरीला शिक्षण केलं. शिक्षण झालं, ती पोरगी लहानाची मोठी झाली. लहानाची मोठी काय अशीच झाली का? अशीच झाली का? लहानाचं मोठं करायला किती तिचा जीव आटवला असन त्या म्हातारी आजीचा. किती जीव आटला असन मुलांनो. बघा की किती तिला लहानाचं मोठं करायला. 5 वर्षाची होती तिची आई सोडून गेलेली होती. मग 5 वर्षाच्या नंतर किती त्या म्हाताऱ्या आजीनं जीव लावला असन आपल्या लेकीसारखा, आपल्या लेकरासारखा, आपल्या नातरुंडाला. मग त्या पोरीला शिकून मोठी बनली आणि शिकून घरी आली. शिक्षण झालं, तिचे कोर्स झालं, तिचं सगळं झालं आणि ती मुलगी घरी आली. घरी आल्याच्या नंतर त्या आजीनं ओळखली पण नाही. बघा ना मुलींना कसं असतंय, म्हणजे ओळखली पण नाही. म्हणजे त्या मुलीमध्ये बदल झाला. म्हणजे ती मुलगी एवढी सुंदर दिसायला लागली, एखाद्या परीसारखी दिसायला लागली, एखाद्या हिरोनीसारखी दिसायला, एवढी भारी दिसायली, एवढी भारी दिसायली. मग कुणी ओळखली नाही. कुणी बी म्हणायचं बाई ह्यांच्या घरी कोणची मॅडम आली, ह्या आजीच्या घरी मॅडम आली करून सगळे लोक आले. आणि तिला एवढी गावातल्या लोकांनी म्हणले हिचं ह्या पोरीचं एवढं शिक्षण झालं, ह्या पोरीला फुकटमध्ये नोकरी लावायला पाहिजे. आजीनं शिक्षण एवढं मोठं शिक्षण केलं. आजीनं आपल्या गाववाल्याचं काम आहे ह्या पोरीसाठी काहीतरी भविष्य बनवून हिला नोकरी पाणी. आपण सगळ्या गाववाल्या लोकांनी जे सावकार आहे, जे समजा श्रीमंत आहे, म्हणजे आता कोणी सावकारकी करतं, कोणी श्रीमंत आहे, कोणी कसं आहे. गोरगरीब तर काय नाही हातभार लावणार, परी श्रीमंत सावकार मदत केली, तिला नोकरी लावली. ओळखीवर गावाकडंच नोकरी लावली. नोकरी लावल्याच्या नंतर बघा ते मुलीला कितीतरी असं लाखापर्यंत नोकरी लागली. मग ही आजी एवढी खुश झाली, आजी एवढी खुश झाली. आता मुलींनो तुम्हाला काय सांगायचं आहे. आता एवढा जीव लावलेलं लेकराला, नातरुंडाला, आपल्या लेकराच्या वरला, तर ती आजी का नाही खुश होणार तुम्ही सांगा ना मुलांनो. ती आजी एवढी खुश झाली. आणि मग ती पोरगी नोकरी लागल्याच्या नंतर 1 वर्षाने आली. तर हे बघा दर महिन्याला आजीला पैसे पाठवत होती. बघा त्या पोरीनं पण इमानदारी पाळली, पोरीनं पण. आणि पोरगी झाली 20-22 वर्षाची झाली. मग त्या पोरीला रिश्ते घर चालत यायला लागले रिश्ते. मोठी नोकरी बघून बघा ना, मोठ्या घरचे पण यायचे, श्रीमंत घराचे यायचे, गरीब घराचे यायचे. पण पोरगी म्हणली मला आता लग्न करायचंच नाही आहे. जेव्हा मी 30 वर्षाची होईन ना तेव्हा मी लग्न करणार, असा हट्ट धरला पोरीनं. मग गावातले म्हणले जाऊ द्या, म्हणले तिच्या मनात येईन ना तेव्हा लग्न करू द्या, कुणी जोर जबरदस्ती करू नका हिला. मग आजी पण म्हणली, म्हातारी आजी म्हणली जाऊ दे बाबा. गावामधल्या लोकांनी एवढी सपोर्ट केला, एवढी मदत केली, एवढी मोठी नोकरी लावली. शिक्षण तर म्हणली मी केलं, परी नोकरी माझ्या गाववाल्याने लावली, माझ्या भावंडाईने लावली नोकरी. म्हणून ती लई नटायची, लई गुणगान घ्यायची, म्हणायची गावाच्या सावकाराने आणि मोठ्या माणसाने माझ्या लेकराला नोकरी लावली. म्हणून ती एवढी खुश व्हायची. त्यांच्या घरी जाऊन काही काम असलं तर मला द्यावं, अशी म्हणत जायची त्यांच्या घरी. म्हणायचे नको, तुझी नातले मोठ्या नोकरीला आहे, तू कामाला येऊ नको आमच्याकडं. नाही हो मालक, मला काम देत जा. तुम्ही माझ्यावर किती मोठे उपकार केले, मी तुमची आभारी आहे, मी तुमचे हात जोडते, पाया पडते, मला तुमच्या घरी कामाला येऊ देत जा. म्हणले अरे तुमची नात आली,
तर आम्हाला काय म्हणेन. म्हणली मी सांगन त्यांना समजून, परी मला काम करू देत जा, मला तुमचे उपकार फेडायचे. तर नाही म्हणायच्या त्या बाया, म्हणायच्या त्यांच्या बायका म्हणायच्या, नको आजी, तुम्ही लय मेहनत केलेली आहे, तुम्ही आमच्या घरचं काम नका करू, तुम्ही येत जा, बस जा, खात जा, पेत जा, तुम्हाला वाटन ते इथं येऊन करा, परी तुम्ही काम करू नका हो आजी, तुम्ही लय मेहनत केलेली आहे. माझ्यासारखंच मी कशी अशी मेहनत करते असंच. परी मला कोण ओळखतो हो मुलायनो, मला कोणी नाही ओळखत हो, मला कोणी नाही ओळखत मुलायनो. मी एवढं मेहनत केलं, एवढं दिवस मी वाईट काढले, एवढे दिवस मी कसे कसे काढले. लग्न झालं तर मायबापाच्या घरी आम्ही खाण्या वाचून हे झालो, तरसवलो, कपड्यासाठी तरसवलो, पायातल्या चपलीसाठी तरसवलो, खाण्यासाठी तरसवलो, आम्ही सगळ्यासाठी तरसवलो. आमच्या मामाच्या इथं जाऊन आमचा आत्मा शांत व्हायचा. मुलींनो, परी ह्या बाका, ह्या आजीला तरी ओळखलं, तसं आम्हाला कुणी ओळखत नाही हो, आम्हाला कुणी ओळखत नाही मुलांनो. सगळे विसरून गेले, सगळे विसरून गेले हो, सगळे विसरून गेले, आम्हाला कुणी ओळखत नाही हो. तरी बी देवा परमेश्वराला म्हणते, देवा परमेश्वरा, माझ्या गणागोताला सुखी ठेव, माझ्या भावंडांना, माझ्या आईला, माझ्या माताला, माझ्या बहिणींना, देवा परमेश्वरा ईश्वरा सुखी ठेव त्यांना, माझ्या भावापासून ते माझ्या आईपासून ते माझ्या भावजायापर्यंत ते माझ्या भाषसुन्यापर्यंत ते त्यांच्या लेकरापर्यंत सुखी ठेव बाबा. मी असं म्हणते देवाला. देवा परमेश्वरा तुला माहिती आहे, मी म्हणते का नाही देवा तुला माहिती आहे. ह्यांना माहीत नाही, ह्यांना माहीत नाही, ह्यांना माहीत नाही, ह्यांना माहीत नाही, परी देवा तुला माहिती आहे. जसं माझ्या लेकरासाठी आशीर्वाद मागते, तसं माझ्या भावंडासाठी, माझ्या भावजाईसाठी, माझ्या भाषासाठी, भाषासूंसाठी, मी माझ्या गणागोतासाठी आशीर्वाद मागते. बघा असं असते मुलींनो. आणि मग ती मुलगी आली तिकडून बघा वर्षाने, तर वर्षभर ह्या आजीलाच पैसे पाठवत होती आणि बाकीचा पैसा बँकमध्ये जमा करत होती आणि खानावळ लावली होती. रोजचे 100 रुपये बिचारी 2 टाईम खात होती 100 रुपयामध्ये. एक दुपारी खात होती आणि सकाळी खात होती. सकाळचा नाश्ता नव्हती खात, एवढा पैसा कमवून सध्या. बघा कशा मुली असतात हो. अशा मुली भेटायला नशीब लागते, भेटायला बी नशीब लागते आणि ह्या पोटाला बी यायला नशीब लागते हो मुलांनो, माता बहिणींनो. हे बघा असं असतं हो. हे बघा जेवढं चांगलं कर्म करावं तेवढं आपलं भविष्य चांगलं बनतंय. हे बघा महाग झालेलं सांगतंय, पुढचं माणूस काही सांगत नाही मुलांनो. म्हणून नाही का सावधानमध्ये राहत जा, सावधानमध्ये राहत जा. पुण्य करा, पुण्य कमवा, भुक्याल्याची भूक वळका, ताण आल्याची ताण वळका, कोणाला गरज आहे त्याला सपोर्ट करा. हे बघा हेच आपल्या कामाला येणारे, हेच आपल्या कामाला येणारे मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो. तसं हे बघा ती पोरगी नोकरी किती वर्षभर केली, वर्षाच्या नंतर आजीकडं आली. गावातल्या त्या सावकाराला भेटली, ते कोणता मोठा माणूस होता त्याला भेटली आणि त्याने त्या आजीला पण त्यांच्या घरी ठेवलं आणि त्या मुलीला सगळ्या त्यांच्या घरी ठेवलं. आणि तेच लोक लागले हिचा लग्नाचा विचार करायला. बाळा तुझं आता लग्न करायला पाहिजे, तू झाला आता 20 वर्ष तुझं होऊन गेलं, आता तुझं लग्न करायला पाहिजे. तर नाही म्हणली. बाप्पा म्हणायची त्यांना, बाप्पा नको माझं लग्न आताच, आजीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, आजीला घर बांधून द्यायचं आहे, आजीचा आईस आराम करायचा राहिलेला आहे, आजीचं स्वप्न पूर्ण होईल ना त्या टायमाला मी लग्न करणार, तुम्हीच माझं लग्न करून द्या, परी नंतर करणार, आता नको. माझ्या आजीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, माझ्या आजीला छोटं मोठं घर बांधून द्यायचं आहे सलापाचं आणि तिथं माझी आजी ठेवायची, तिथं एखादी नोकर ठेवायची, एक नोकर ठेवायचा, एक नोकरीन ठेवायची माझ्या आजीसाठी. म्हणजे आता थोडी जागा होती ना, 4-5 गुंठे जागा होती, त्यांना जागा होती. तर मग म्हणली 2 गुंठ्याचं घर बांधू, एक नौकराला, एक नौकरणीला आणि एक माझ्या आजीला आणि एक किचन असं बांधू आणि 2-3 रूमा अशा जनावरं पाळायचे म्हणली, जनावरं थोडे पाळायचे म्हणली. 2 गाई, 2 म्हशी, 2 बकऱ्या, 4 कोंबड्या, कुत्रे 2 असं म्हणली पाळायचं म्हणली. मला 2 मांजरा असं म्हणली. पक्षी पाळायचेत म्हणली, कोणचे बी पक्षी असू द्या, मला पक्षी पाळायचे. तर
आणि त्यांना त्यांच्यासाठी अलग अलग पिंजरे बनवायचेत म्हणली. पिंजरे बनवायची म्हणजे त्यांच्यासाठी माझं ते स्वप्न आहे. आजी तर म्हणली मला काय माहिती करू देते का नाही. आणि मला इथं थोडं शेत घ्यायचं आहे म्हणली. गावाच्या शेजारी शेत घ्यायचं आहे. म्हणजे मग एक नोकरीन आणि एक नोकरीन आणि एक नोकर. घरचं बी माझ्या आजीची सेवा करणार आणि शेत बी बघणार. म्हणजे मला काही चिंता नाही. मी महिन्याला 4-4 महिन्याला मी चक्कर मारन. आणि सगळं पूर्ण स्वप्न झालं. त्याच्यानंतरच म्हणली मग माझं लग्नाचा विचार तुम्हीच माझं लग्न करून द्या. कसं पण करून द्या, परी तुम्हीच करून द्या म्हणली. परी तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणली. बघा असं असतं मुलींनो. हे बघा एखाद्यावर विश्वास करणं म्हणजे एक लय गरजेचं असतं. ह्या पोरीनं आजीचं पान फेडला. ह्या मुलीनं आजीचा पान फेडला. एखादी स्वतःची मुलगी नाही फेडत तेवढा ह्या नातीनं पान फेडला. आणि ह्या आजीनं बी म्हणीन तेवढं तिच्यासाठी केलं. नातीसाठी म्हणीन तेवढं केलं मुलींनो आणि मुलांनो. नमस्कार. मोठा येडव झालाय वाटतं. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. सदाई सुखी राहा. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी. जय सीताराम, जय सीताराम, जय सीताराम. सदाय सुखीरा मुलींनो. नमस्कार. व्हिडिओ मोठा झाला आहे. नमस्कार. हाय बाय सगळ्यांना. गुड नाईट सगळ्यांना. संध्याकाळचा टाईम झालेला आहे. लई उशीर झालेला आहे. लई टाईम झालेला आहे मुलींनो. लई 2-3 वाजलेत बघा. रामकृष्ण हरी. सदाय सुखी राहा.